मंडळीनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आता आले अशा ठिकाणी ज्या ठिकाण म्हाका लहानपणीपासून बाबा बोलायचे की आम्ही तिकडे जायचो, गणपतीपुळ्यापर्यंत काळबादेवीपासून चालत जायचो. तर म्हाका माहिती नव्हतं, लाईक अनेकदा त्यांच्याकडनं मी या ठिकाण ऐकलेला होतं, पण म्हाका जायचा होता खूप वर्ष. आणि मी कधी जवळ राहून पण मी कधी गेलेला नाही, कारण तिकडे लय चढूक लागता. सो आज मी फुल प्लॅन केला की जाने का भाई, ये देखो पूरा कपड़ा बिपड़ा पहन के आया है, सनस्क्रीन विनस्क्रीन लगा के आया है. पर अगर कभी सनस्क्रीन काम नाही केली तर काय करू, असू दे काही तर काही, पण हे ठिकाण मी बघणार असा माझा झालेला आहे. आणि हा ठिकाण आहे घोडदेव म्हणून, जा आऱ्यात आहे. आणि चढूक लागता असं म्हणतात, माका नाही माहिती किती चढूक लागता. मी आता अचानक भयानक प्लॅन करून लोकांका फोन करून विचारते हा खय आहे ता माका सांगा. तर आता बघूया काय होता. आता तुम्ही माझं पुढचं ट्रॅव्हल बघा, मी काय 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 करते, ठीक आहे. आणि माका बेस्ट लक पण द्या. तो ह्यो आहे रस्तो आणि माका जायचं आहे ना. ओके, मी आणि ट्रेकिंग ह्यो खूप बॅड कॉम्बिनेशन आहे, कारण माका अजिबात पायरे चढूक येत नाहीत, माका तर भीतीच वाटता. पण हे बघा माझ्या पाठी व्ह्यू काय भारी आहे. अरे दिसताय काय? हो आहे ना, ह्यो रस्तो अजून रस्तो दिसताय तोपर्यंत ठीक आहे, आताच निर्णय बदलू काय समजत नाही. याच्यावर लिहिलेलं आहे घोडदेव. ओके, म्हणजे मी बरोबर रस्त्याक आहे तर. हा आता एवढा मी पाठी एवढा चढलंय, याचा तुम्हाला दिसतात. ह्या माझ्यासाठी आत्ता चढलंय. नाही यार, दमूक झाला माका आत्ताच. पण मी जाणार आहे, कारण गेले कित्येक वर्ष बाबा या बोलतात घोडदेवला जायचं आहे परत, जायचं आहे परत. पण आत्ता ते तेवढा चढू नाही शकत. तर कदाचित जेव्हा बाबा हे व्लॉग बघतील तेव्हा बाबांका तो लय आवडत, कारण ते मला नेहमी सांगायचे की तुम्हाला वेळ भेटलो की तुम्ही जावा. पण मी कधी गेले नाही. सो आज जर वेळ भेटलो तर मी आले आहे. आणि हो ब्लॉग खास बाबांसाठी आहे. सो ह्याच्या खाली सगळी घाटी सोडून मी वर आलेला आहे. आणि आता मला नाही माहिती की रस्तो खय आहे. जस्ट सी दिस, हे ना खय जायचं आहे यार. बाबा म्हणायचे की लहानपणी सगळे म्हणजे त्यांची भावंडं वगैरे होतीत ना, तर ती सगळी लोक इकडे यायचीत. वनभोजनच्या ट्रिप्स वगैरे त्यांच्या इकडे यायचेत. पण आमच्या स्कूल्समधले म्हणजे आम्ही पण वनभोजन वगैरे गावातल्या साईडला केलेलं आहे. पण जे नंतरचे ट्रिप्स जे झाले ते सगळे बाहेरच जायचे, पण आजूबाजूचा बघायचा राहून जाता. आणि मी बोलेन की जो ब्लॉग फक्त मी माझ्या बाबांसाठी करते आहे. त्याच्यामुळे इकडे जर तुम्ही आला हो कधी चुकून माकून, तर कचरो करू नका भावांनो, अनटच जागा आहे. सो प्लीज कचरो करू नका, नाही तर माझ्या पंचक्रोशीतली लोक मला धरून मारतील. बाबांच्या कृपेने एवढी हिंमत मी केलेली आहे, पण माका नाही माहिती की मी खयपर्यंत जाईन वर. बघूया, लेट्स ट्राय. टंग फुलांका आम्ही ना गांधारीची फुलं बोलता. आणि गांधारीची फुलं जेवढी छान दिसतात ना, ती बघूकच चांगली आहेत मेल्यानो. हातात घेतला ना की असलं घाणेरडा वास येतो आहे का, पण बघूक चांगला वाटतं, असं विषय आहे. माका वाटलेला की मी पोचलंय आहे थोडीशी जमीन लागल्यावर, पण आता माका ह्या जेव्हा दिसताय ह्या असा वर 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 जायचा. माका असं समजलेला इकडे जाऊ घाटी आहे, पण इकडे घाटी नाही आहे. घाटी बिटी दगडात निदान असे चांगले तरी आहेत, त्या एक म्हणू शकता आपण. पण या सगळ्या माका लय आवडत आहे. बाजूचं ॲटमॉस्फिअर बघा, किती छान आहे. सो आता मी दमलेलो आहे, दमूक झाला मला, पण मी जाणार. वाव, सो फायनली यू नो काय, मला भेटलं, मी पोचलोय. स्लो भारी आहे. बाबा हे खास तुमच्यासाठी बघा.
ह्या माझ्या पाठीचा आहे तो घोडपदेव आहे आणि खूप शांत आहे ही प्लेस. म्हाका लय आवडली. म्हणजे जर कधी म्हाका कोण बोलला की तुम्हाला खंय म्हणजे असं जायचं आहे आरे वारेत खंय जायचं तर मी सजेस्ट करेन पण इकडे येऊन कचरो करू नका प्लीज 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 प्लीज. छान. आणि खंय ना खंय कसा आता झाड आलेला आहे आपण बघा. सो ह्या बघा ह्या मंदिर आहे शंकराचा देवस्थान आहे ह्या. आमची पंचक्रोशी आमची जबाबदारी. मी इकडे पहिल्यांदा आले आहे पण ह्या ठिकाण आत्ता डेव्हलप व्हायची करता गरज नाही. जसा आहे तसाच राहू हवा. नॅचरल आहे तसाच राहू हवा. नेचरशी जोडलेला राहू हवा. पण थोडासा जर आपला कचरो बिचरो दिसत आहे तर काढू खावं ना. उद्या जर कोण टुरिस्ट आले तर काय बोलतील आमच्या गावातल्यांनी या साफ नाही ठेवला म्हणून थोडा थोडा. आणि इकडे पाना पडणार ह्या पण 100% आहे. आणि लोक साफ पण करतात ह्या पण समजतात कारण नाही तर जास्त कचरा असतो ना इकडे. पण इकडे तेवढा कचरा नाही तर माका जेवढा साफ करत येत आहे तेवढा मी करते. पण जर तुम्ही कधी आला तर तुम्ही पण करा. ह्या बघा मंडळींनो ह्या ना पवित्र स्थान आहे. आणि इकडे ना मी बघता हे बाटले बिटले सगळे प्लॅस्टिक बिस्टिक पडलेलं आहे. जा कोण इकडे येताना त्यांनी हे गोष्टी येऊन करू नका. ह्या चुकीचं आहे. दुसऱ्याच्या गावात येता किंवा स्वतःच्या जरी गावात येत असला तरी आपलं ह्यो देव आहे त्याच्याबरोबर असं करू नका रे आजूबाजू. ह्या बरोबर नाही. तर मी आता माझ्याच्याने एवढा साफ झाला तर आम्ही साफ केलाय. बाबा म्हणतात की शंकराच्या गाभाऱ्यात बायकांनी जायचा रस्ता लांबना पाया पडायचा असता. माका नाही माहिती का तर म्हणजे असं आहे की नाही माका पण नाही माहिती पण ते म्हणतात म्हणून आम्ही रामेश्वरच्या देवळात पण आतमध्ये जात नाही. कोणाकच प्रवेश नाही पण स्पेशली बायका जात नाहीत तर म्हणून मी आतला ठेवलं आहे. ह्या बाहेरचा माका एवढा जमला तेवढा केलाय. झाडू मारायची सवय नाही तर समजून घ्या पण मनापासून केलं आहे. जर तुम्ही कधी आला तर ही साफसफाई नक्की करा. आणि जर तुम्हाला जमला तर कचरो बिचरो पण थोडंसं उचलून टाकला तर लय बरा होईल. आणि कचरो करू नका समजला. थँक्यू. सो बाबा ह्यो ब्लॉग तुम्हाला कसं वाटलो माका नक्की सांगा. कारण माका कालच समजला माझे बाबा माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओज बघतात. खरं तर त्यांना जास्त मोबाईल वगैरे यूज करता येत नाही पण ते आता माझं यूट्यूब चॅनल फॉलो करतात आणि ते माझे ब्लॉग्स बघतात. सो त्यांच्यासाठी खास ब्लॉग होतो आजचं. आणि मी माका माहिती आहे म्हणजे ते म्हणजे ते येऊ शकतील की नाही बट कधी जर पॉसिबल झाला तर मी त्यांना नक्की इकडे घेऊन येईन शुअर शॉट. तर इकडे येताना तुम्ही खायची गोष्ट घेऊन यायची नंतर सांगते पाणी. पाणी भात यो फुगलो की पाणी प्यायची जास्त गरज असता त्याच्यामुळे. कारण पायरी असं नाही आहेत म्हणजे असे दगड दगड आहेत प्रॉपर पाकाडी नाही आहे. सो ता जरा आपल्याक बघूक लागत. वेल इकडे येऊन माका खूप चांगला वाटला. म्हणजे माका माहिती नव्हतं म्हणजे माका घोडपदेव माहिती होतं. घोडदेव आम्ही त्याका म्हणता पण माका माहिती नव्हता की ती प्लेस अजून आहे की नाही रस्त्यात गेली की काय झाला. कारण बाबा म्हणायचे की आम्ही जायचं आहो पण त्याच्यानंतर खयच आम्ही ह्या बघितलेला नाही. खयच ऐकलेलं नाही की लोक अजूनपर्यंत जातात. सो आता माका योग आलो. आजचं माझं योग होतं म्हणूक लागत माका. आणि आत्ता मी म्हणेन की गोष्टी बदलतील असं मला वाटतं आहे. म्हणजे इकडे मी बघितलं आहे की लय लोकांनी नवस केले होते आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या गोष्टी जे नवस केलेले होते त्याची पूर्तता पण केलेली आहे. आणून ठेवलेल्या आहेत गोष्टी. तर मे बी तर मी ह्याच मागितलं आहे देवाकडे की सगळ्यात चांगला होऊ देत आणि आरोग्य मागितलं आहे. सो जर मी एवढा चढून आला आहे तर नक्कीच मी निरोगी आहे अजून तरी आणि असाच राहू दे कायम. बाकी सगळ्या देवाच्या हातात आहे. सो अशी होती आजची माझी ट्रिप. असं होतं आजचं माझा प्रवास. तर तुम्हाला कसं वाटलं माका नक्की सांगा. माका कळवा तुम्ही नक्की. आणि तुम्ही एवढं व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आणि असं आपण पुन्हा एकदा काहीतरी जाऊया एकत्र की जिकडे मी तुम्हाला दाखवू शकेन की माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये काय काय आहे. तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि थँक्यू सो मच. बाय बाय.